नमस्कार. प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याकडं एक हट्ट करीत असते आणि तो हट्ट नाही पूर्ण झाला तर थोडीशी रागवते, थोडीशी रुसते. पण तिचं कसं असतं बघा, ज्यावेळेला सीता रामाबरोबर वनवासाला गेली होती, सीतेनं हट्ट धरला होता, मला हरिण पाहिजे चोळी शिवण्यासाठी. शेवटी राम उठतो, धनुष्य घेऊन हरणाच्या पाठीमागे लागतो आणि हरीण पद येत असतं. इकडं बैरागी येतो, रावण सीतेला घेऊन अशोकवनात निघून जातो. ज्यावेळेला सीता अशोकवनात थांबते, तिथं असंख्य हरणं आजूबाजूला बागडत असतात. पण सीता झुरत बसलेली असते. तिचं हरणाकडं लक्षही नसतं आणि तिला ते हरिण हवंय असंही वाटत नाही. कारण आज तिला हरिण नको असतं, आज प्रभू रामचंद्र हवे असतात. हेच प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडत असतं. स्त्रिया हट्ट धरतात, थोडे दिवसाकरता हट्ट असतो, पण त्यांना ज्यावेळेला कळतं की आपल्या नवऱ्याला आपल्या हट्टाचा खूप त्रास होतोय, त्यावेळेला त्या नकळत माघार घेतात. आणि खरंच स्त्रियांनी माघार घेणं हा त्यांचा मोठेपणा आहे. प्रत्येक माणूस उद्याच्या आशेवर जगत असतो. आज नाही चांगलं झालं तरी उद्या माझं चांगलं होणार आहे, ही एक आशा मनात धरून जगत असतो. आणि हीच आशा मनात धरून जगलं पाहिजे. कारण प्रेम हे ज्या त्या वयातच एकमेकांनी वाटायचं असतं. उद्या जबाबदाऱ्या वाढल्या, म्हातारपण आलं की खूप असं वाटतं, आम्हाला खूप काही करायचं होतं एकमेकांच्यासाठी, पण नाही करता आलं. बरंच आमचं आयुष्य रागात गेलं आणि उरलेलं आयुष्य, आज वेळ भरपूर आहे पण आज थकलोय, म्हातारं झालोय. पैसे पण आहेत, भरपूर आहेत पैसे, पण बाहेर जाऊन काही घ्यावं असं वाटत नाही. आणि चुकून जरी बायको म्हटली नवऱ्याला, आज एक गजरा घेऊन या माझ्यासाठी, खूप वाटतं त्यालाही जाऊन गजरा घेऊन यावा तिच्यासाठी. पण 4 पावलं जाता येत नाही. आणि आज परिस्थिती मुलं जवळ असतील असं नाही, आणि हक्काने एखाद्याला सांगितलं तर तो ऐकेल अशी ही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं गड्यानं सगळ्यात श्रेष्ठ नातं हे नवरा बायकोचं आहे. या नात्याला जगात तोड नाही. आणि हे नातं जर छान असेल, मुलांच्यावरही संस्कार चांगले होतात. ह्या नात्यामध्ये विश्वास असेल, प्रेम असेल, तर ती पत्नी त्या पतीच्या आईवडिलांची सेवा करीत असते, काटकसर करते, कंजूसपणा करते, कोंडमारा करते. एक दिवस नसलं काही तरी तसाच दिवस पुढं ढकलते. पण हे कधी त्यांच्यामध्ये चांगलं प्रेम असेल, एकमेकाबद्दल माया असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. थोडे दिवस जातात स्त्रियांना, हट्टी असतात स्त्रिया, माहेरची सवय असते, ती सवय मोडायला खूप दिवस जातात. पण सवय मोडते बरं का. काही दिवसानंतर नवऱ्यालाच असं वाटतं, आपण हिला उगीचच खूप बोलत होतो, हे जरा चुकीचं वाटते मला पण आता. त्यावेळेला मी तिला हे बोलायला नको होतं. आणि तिला पण वाटतं, आपल्या नवऱ्याची कॅपॅसिटी नसताना आपण एवढा हट्ट धरला, माझंही जरा चुकलंच, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला भरभरून ओसंडून प्रेम वाहत असतं. अमर्याद प्रेम असतं. या प्रेमाची व्याख्या जगात कुठेही नाही. हे प्रेमाचं पुस्तक अजून कुणी लिहिलेलं नाही. आणि हे प्रेम काय असतं हे फक्त नवरा बायकोलाच माहीत असतं. थर्ड व्यक्तीला याचा कधी थांगपत्ता लागत नाही आणि लागूही देऊ नये. असं दृष्ट लागण्यासारखी नवरा बायको बघितली की मन भरून येतं. म्हणून आज खूप छान वाटलं, आज काहीतरी हा व्हिडिओ करावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला. लाईक करायला पैसे पडत नाहीत भावानो, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या ताईला भरभरून लाईक करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.